येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील शेतकरी लहानू दत्तू सतगीर यांच्या जनावरांच्या चाऱ्याला भीषण आग लागली। यामध्ये 30 ते 35 ट्रेलर चारा हा जळून खाक झालाय। सतगीर यांनी जनावरांसाठी बाहेर गावाहून 30 ते 35 ट्रेलर चारा हा विकत घेतला होता। चाऱ्यासोबतच शेणखत देखील या ठिकाणी जमा करून ठेवण्यात आलं होतं। जनावरांचं शेड देखील शेजारीच असल्याने या आगीमुळे जनावरांच्या शेडलाही आग लागून यामध्ये गायी, बैल, शेळ्या हे देखील होरपळले। सतगीर कुटुंबीय हे लग्नासाठी बाहेर गावी गेले होते। लहान मुले घरात खेळत होती। बाहेर अचानक मोठा जाळ दिसल्याने मुलांनी एकच आरडाओरडा केला। यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। बादल्यांच्या तसंच पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने ही आग विझवत होते। मात्र आग भयानक असल्याने कमी पाण्यात ही आग विझवणं शक्य नव्हतं। सरपंच सुनील साळवे यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती देऊन अग्निशमन दलाच्या सहाय्याने अखेर ही आग विझवण्यात आली। मात्र या आगीमध्ये लहानू सतगीर यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। माझं नाव लहानू दत्तू सतगीर, नायगव्हाण, तालुका येवला। मी उन्हाळ्यामध्ये जवळ 40-45 आरले चारा गोळा केला होता आणि घरी नसताना अचानक आग लागले, काही समजलंच नाही आम्हाला। जवळजवळ 20-22 टारले खतड जळून गेलं आमचं। 25 पाईप जळाले। अशी म्हणजे भरपूर नुकसान झाली माझ्यावाली। भरपूर नुकसान झाली माझ्यावाली। सरकारनं त्याच्यावर काहीतरी भरपाई की द्यावा। आज म्हशीला जवळजवळ 5-25 जनावर आहे माझ्याकडं। त्या जनावराला आज टाकायला चारा नाही राहिला माझ्याकडं। तर शासनानं याच्यावर काहीतरी भरपाई की द्यावा बा। माझं नाव सुनील सूर्यकांत साळवे, सरपंच नायगव्हाण। मला लहानू सतगीर यांचा कॉल आला, आमचा चारा जळाला। मी तात्काळ अग्निशामक दलाला फोन करून गाडी बोलवली। त्यांचं 25-30 तारल्या चारा कुटी करेल होता, तो 25 तारल्या शेणखत होतं, ते जळालं। तात्काळ मी नांदेवाड लागला असल्यामुळे तिथून यायला मला बी 1 तास लागला। गाडी बी थोडी टाईम झाला, पण गाडी बी आली। पण त्यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे। तसं तहसीलला आम्ही मेसेज केलेला आहे। नुकसान शेतकऱ्याला याचं वता होईल, आम्ही हे करू आणि शासनाकडून वता होईल। शेतकऱ्याला कसं काय ना, थोडाफार काय ना, त्याला आज चारा नाही की त्याच्या जनावराला 30-35 जनावर आहे त्याचे, पण काहीतरी हे करून शासनाकडून त्याला त्वरित त्याला काहीतरी अनुदान देण्यात यावं असं हे करतो। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला।